खरोखरच या स्पर्धेसाठी तुम्ही वेळात वेळ काढून भेट दिल्याबद्दल वाघवा स्पोर्ट टिवरी संघाकडून तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सामन्याला सुरुवात होते. एका बाजूने बघतो आई जीवदानी बोळींच, दुसऱ्या बाजूने बघतो साई कृपा बोळींच. सनील गोलंदाजी मार्कवर, सिद्धेश आणि तुषार अशी सलामीची जोडी. मागच्या वर्षाचा जर कारनामा या मैदानाचा कोणाचा असेल तर तो संघ आपण बघतोय शतरक्षण करणारा संघम. कारण 83 धावा या राजावळी संघासमोर जो टार्गेट त्यांनी पूर्ण केलेलं होतं तो संघ आपण यावेळी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. परंतु ह्यावेळी शतरक्षण करतोय तो संघ. सिद्धेश आणि तुषार अशी सलामीची जोडी. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. सनील सावरी राईट ओव्हर द विकेटचा मारा. खराब चेंडूने सुरुवात केली जाते. यस, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय जयेंद्र वाघे सरांना बघतोय आणि नॉन स्ट्राईकवर सुरेंद्र घाटाल सर. खरोखर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधले एक प्रोफेशनल पंच म्हणून ज्यांची ओळख आहे असे पंच आपण बघतोय. साणेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अकोट टप्प्याचा चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ऑफस्टंपवर पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. खूप चांगला चेंडू आपण बघतोय. धावसंख्या धावफलकावर बघतोय 1. सनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला दिशा दिले. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. या मैदानाचा विचार करायला गेला तर चौकारापेक्षा षटकार हे जास्त बघायला मिळतात आपल्याला ह्या मैदानाच्या आतमध्ये. आणि 4 दिवसामध्ये बघायला गेलं तर नक्कीच फलंदाजाचा बालबोला राहिला या मैदानाच्या आतमध्ये. खूप भरपूर धावा आणि खूप षटकार या मैदानामध्ये बघायला मिळतात. सनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर फलंदाज आहे सिद्धेश. यावेळी मान सन्मान दिला गेला चेंडूला. लॉगांच्या दिशेला एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 8 धावा. सनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय बघा. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अगोदरच बॅट दाखवली होती. परंतु फुलटॉस चेंडू आणि त्या फुलटॉस चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आणि 4 धावेने संघाची धावसंख्या 12 धावा. तुषार ह्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. एक जबरदस्त सुरुवात साई कृपा बॉलिंग संघाकडून झालेली आहे. थळम्यांचं क्षेत्र आपण बघतोय. जो क्षेत्ररक्षक होता तो सर्कल मध्ये होता आणि त्याचाच पुरेपूर फायदा उठवला गेला यावेळी तुषार याच्या मार्फत. खूपच महागड षटक म्हणावं लागेल पहिलं षटक सनील याचं. यावेळी पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यस बघा थर्ड अंपायर कडे जातात पंच. कदाचित असं वाटते की हा चेंडू वाईट असेल. बघूया थर्ड अंपायर जवळ हा निर्णय रेफू केलेला आहे.
फेअर डिलिव्हरी असेल. धावसंख्या 12. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. चांगला चेंडू मानावा लागेल. मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिलाय. सर्कलमध्ये शतरक्षक आहे परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव येते. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिले संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 13 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अमोल तलेकर. ह्या गोलंदाजाला आपण बघतोय. त्याचवेळी स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय तुषार याला. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अमोल तरेकर गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु त्या ठिकाणी यावेळी क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. हे चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्यात. मिसफील्ड झाले होते. धावसंख्या 15 धावा. बघा एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना आपण बघतोय साई कृपा बोलिंग संघाला खूप चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. या षटकामधल्या पहिल्या चेंडूवर 2 धावा येतात. धावसंख्या 15 धावा. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 4-5 पावलांचं रणअप. फुल टॉच चेंडू होता. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. यस, एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. आणि बघा याच्यानंतर फ्री हिट चेंडू असेल. पंच इशारा करतायत. उघडा डोळे बघा नीट कारण या पुढचा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. या चेंडूवर जर बघायचं झालं तर नक्कीच तुम्ही धावचीच्या रूपाने बाद होऊ शकता. बघ या फ्री हिटच्या चेंडूवर कितपत फायदा उठवतोय फलंदाज तुषार. फुल टॉच चेंडू होता परंतु फटका फसलाय यावेळी. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा झेल पकडलेला आहे परंतु हा चेंडू फ्री हिट चेंडू असेल. धावसंख्या 17 धावा. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. आता मात्र सिद्धेश याला आपण बघतोय 2 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 7 धावसंख्येवर खेळतोय. ऑफ पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल पकडलाय त्या ठिकाणी बघा. एक जबरदस्त झेल बघायला मिळतोय. खूप चांगला प्रयत्न होता षटकार मारण्याचा परंतु सीमा रेषेवर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. करणार नाही चुकी. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. सिद्धेश बॅक टू द डगआउट. धावसंख्या 17 असताना पहिला गडी बाद झालेला आहे. नो बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत येतोय.
डाव्या हाताचा फलंदाज अनिकेत, नंबर 3 चा बॅटर. बघा थर्डमॅन आहे, त्याच्यासाठी डीप पॉइंट आहे, त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरचे शतक आपण बघतोय सीमारेषेवर आहे. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. येस, बॅटचा कडा घेऊन हा चेंडू गेलाय. यस, थर्ड अंपायर कडे निर्णय देतोय. फेअर डिलिव्हरी असेल. एकच धाव येते या चेंडूवर. धावसंख्या 18 धावा. 4 चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या षटकामधले. समोर फलंदाज बघा आता मात्र तुषार आहे. चांगली फटकेबाजी करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूने बघितलं आई जीवदानी बॉलिंग संघ सुद्धा एक जबरदस्त संघ आहे, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केलाय. एलबीडब्ल्यू ची अपील केली जाते, परंतु चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. एक जबरदस्त पंचगिरी बघायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. फुल टॉस चेंडू होता. जर सरळ पट्ट्याने खेळला असता तर नक्कीच या चेंडूवर 2 धावा आल्या असत्या. तसं मात्र काय होत नाही. नशिबाची साथ गोलंदाजाच्या बाजूने, अमोल तलेकर याच्या बाजूने. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. धावसंख्या स्थिर आहे 17 या धावसंख्ये 18 या धावसंख्येवर. यावेळी आक्रमण केलंय, चेंडू निघून जातोय द्वीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषे बाहेर. षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 24 धावा या धावफलकावर लागल्यात. म्हणजे जी सरासरी प्रत्येक षटकामागे मेंटेन करतोय 12 धावेने पुढे जाताना, तर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 12 धावा आल्या तर नक्कीच धावसंख्या 36 किंवा त्याच्या पुढे जाईल. तर तो अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजू याला आपण बघतोय. 6 चेंडू मध्ये किती धावा येतील हे बघणं गरजेचं आहे आणि किती धावांचं लक्ष असेल हे सुद्धा एक बघायचं आहे. बघूया काय होते. समोर फलंदाज आपण बघतोय अनिकेत. संजू तो अनिकेत. पहिला चेंडू उडवलाय, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 30 धावा. यावेळी पुन्हा एकदा प्रहार केलाय, चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावर लागले आहेत. एक गड्याच्या मोबदल्यावर
हे षटक नक्कीच शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये अनिकेत याने आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज संजू याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. बघू षटकाराची हॅट्रिक पूर्ण होईल की काय. फुलटॉस चेंडू होता. बघूया षटकाराची हॅट्रिक होते की काय. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि अशा प्रकारे अनिकेत याच्या पारीवर पूर्ण विराम लावला जातोय. तुम्ही हजेरी लावली म्हणून वाघवा स्पोर्ट टुरिस्ट संघाकडून तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. बघा 2 षटकार खाल्याच्या नंतर तिसऱ्या चेंडूवर विकेटचं पतंग झालंय. न्यू बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. हर्षल नंबर 4 चा बॅटर, उजव्या हाताचा बॅटर आपण बघतोय. अनिकेतने 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले होते. तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु फटका थोडासा फसला गेला आणि अशा प्रकारे विकेट डाऊन झालेले आहे. संजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. यस, वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 37 धावा. बघा जो पहिल्या षटकापासून आपण बघत होतो की 12 धावेच्या सरासरीने पुढे जाताना आपण बघत होतो आई जीवदानी स्पोर्ट विरार संघाला, बोलीत संघाला. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु चांगली कॉलिंग बघायला मिळते यावेळी आपल्याला तुषार याच्याकडून. तुषार याचा विचार करायला गेला तर सलामीला आलेला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी, परंतु शेवटचे 2 चेंडू असतील आणि या 2 चेंडूमध्ये नक्कीच मोठ्या फटकेची गरज असेल त्याच्याकडून डगआउट मधून. बघूया 2 चेंडूमध्ये एखादा तरी षटकार आला तरी धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. संजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. धावसंख्या 39 धावा. यावेळी बघा गल्लीमध्ये ढकलून दिलाय चेंडू. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 40 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. समोर फलंदाज हर्षल. काय चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. यस, पंच इशारा करता 3 धावा आल्यात या चेंडूवर. षटक क्रमांक तिसरं संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 आणि 44 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी आई जीवदानी बोलिंग संघाला.
कैलास डोंगरकर कुठे असेल त्याने समालोचन कक्षामध्ये या. कैलास डोंगरकर. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रभाक्रमानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत तुम्हा सर्व रक्षकांचं आज सरपंच उपसरपंच चषक 2026 चा फायनल डे. या फायनल डे मध्ये सर्वांचा आम्ही करतोय सहर्ष पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय, दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर हे कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. फर्स्ट इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर मग धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या, ते म्हणजेच 43 आणि 44 धावांचं लक्ष्य मात्र इथून कंप्लीट करायचं आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश घुटे अँड अमोल तळेकर अँड सानिल सावरे. सिद्धेश घुटे यांना तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. एक काळ असा होता की निश्चितच हे दोन खेळाडू आणि हे दोन संघ आपण पाहतोय एकाच संघामध्ये खेळ करत होते, परंतु आता मात्र दोन संघ आपण त्यांचे पाहतोय. पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला करारा प्रहार केलाय, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केले अमोल तळेकर याने चेंडूला फाटवलंय. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पार 6 धावां करता आणि इथून मात्र 6 ने सुरुवात झाली आहे धाव फलकेला. 44 धावा मात्र बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. प्रत्येक ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग सरासरी ही 14ची आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. जयेंद्र वाघे सरांच्या माध्यमातून हा वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दिला गेलाय. पुढील बॉल. हो, जबरदस्त चेंडूच्या हाताळणी, परंतु तेवढा सुंदर स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय अमोल तळेकरच्या बॅट मधनं. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं धाव संख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 11 अंकांवरती.
जवळजवळ आपण पाहिला तर चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे तो म्हणजेच 2. एक चौकार, एक षटकार आणि त्याच्यानंतर एक अनलिगल डिलिव्हरी हाताळली वाईट. ती एक एक्स्ट्राची धाव सोडली गेली आहे आणि 11 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहू शकाल. प्रत्येक ओव्हरमध्ये 15च्या सरासरीने धावफलक पुढे न्यायचा आहे. यावेळेस चेंडूला सन्मान दिलाय. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंद का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. अनेकदा आपण हे रहस्य पाहिलंय. क्रिकेटचे देवता सर सचिन रमेश तेंडुलकर सरांनी क्रिकेटच्या माध्यमातून अनेक संदेश हे दिले गेलेत. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. ओ कॅमेरामॅन बच के रहना रे बाबा, बच के रहना. कॅमेरामॅन आमचे आहेत त्यांना मात्र सलामी देणारा हा षटकार. षटकाराच्या सायना धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 17 या अंकांवरती. यावेळेस लेन थोडीशी धीमी हाताळली आणि त्याच्यामध्ये बॅटरला अगदी वेट केलं गेलं. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग चेंडू फेकून झाले तर ते म्हणजेच 5 आणि 17 धावा धावफलकावरती तुम्ही पाहू शकाल. सनील सावरे अँड त्याला साथ देतो यावेळेस अमोल ऑन स्ट्राईक वरती. अमोलनं खूप चांगली सुरुवात केली. 44 धावा बनवायच्या आहेत विजयाकरता. शेवटचा एक बॉल शिल्लक. पुढील बॉल. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक ऑन झालंय. पोचलं गेलंय ते म्हणजेच 18 या अंकांवरती. 12 चेंडू आणि इथून अजूनही आपण पाहिलं तर मग 13च्या सरासरीनं 26 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. नंबर 2चा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. साहिल वझरे नावाचा गोलंदाज आपण पाहू शकाल. एक उभरता सितारा आहे, यंग टॅलेंट म्हणू शकाल. परंतु सध्या तरी आपण पाहिलं वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये यंग टॅलेंट हा खूप वरच्या लेवलला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चित आपण पाहिलं तर मग भरपूर काही शिकण्यासारखं आहे यंग टॅलेंट खेळाडूंना वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. कारण भरपूर लेजंड प्लेयर देखील आहेत प्रत्येक संघामध्ये. आज आपण इथे पाहिलं तर मग साई कृपा स्फोट बॉलिंग्स या संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील साईनाथ भुवर सारखे लेजंड खेळाडू आहेत. आणि ज्या वेळेस एखादा लेजंड खेळाडू आपल्या संघामध्ये असतो त्यावेळेस त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर असतं. आझाद स्पोर्ट वसईचा आपण विचार केला त्यांच्याकडे देखील लेजंड प्लेयर आहेत. मग आमचे मित्र किशोर रावते, अमोल रावते, किशोर नरेंद्र. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 18 आहे. चला फील्ड सेटअप करायचे आहे, टाइमपास करायचा नाहीये. विलेवरती देखील लक्ष असू द्या. पुढील बॉल. यावेळेस पहिला बॉल हा वाईट हाताला गेलाय साहिलच्या माध्यमातून. धावफलक 1ने पुढे सरकेल पोचलं जाईल ते म्हणजेच 19 अंकांवरती ही धावगती पोचली गेली आहे. पुढील बॉल. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आणि झेलच्या स्वरूपामध्ये अमोल तळेकर मात्र बाद होतील. मोठी विकेट डाऊन केली आहे साहिल वझरे या गोलंदाजानं. ज्या विकेटच्या शोधामध्ये निश्चितच साहिल वझरे हे आले होते ती विकेट मात्र अखेरीस त्याने मिळवली आहे. धावसंख्या 19 असताना मात्र अमोल तळेकर याचा खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत विजयी संघ आणि त्यांच्या समवेत
विजयी संघ आणि साई कृपा स्पोर्ट विरारपटा असा मॅच अगदी या ठिकाणी पाहायला मिळेल. संदीप आलेत न्यू बॅटर. हो, आल्या आल्या झोरकस मारण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता, परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल. जी सुरुवात इथून मात्र केली अमोल तळेकर याने, तिला मात्र थांबवण्याचा प्रयत्न मिस्टर साहिल वझरे करतोय. यंग टॅलेंट, आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग यंग टॅलेंट कामाला आलं या ठिकाणी असंच म्हणावं लागेल. ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत हे चेंडू डिलिव्हर केलेत. सुरुवातीचा पहिला चेंडू वाईट टाकला होता, त्याच्यानंतर विकेट. पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल मिस्टर संदीप थापड. हा खेळाडूचा खेळ आउट. संशुनम हा नंबर 4 या क्रमांकावरती खेळण्याकरता येतो, परंतु सनील सावरेला आतापर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. स्ट्रगल करतोय, प्रयत्न करतोय स्ट्राईक वर येण्याकरता, परंतु त्याला मात्र स्ट्राईक पासून लांब ठेवलं गेलंय. सध्या तरी गोलंदाजी ही खूप चांगली पाहायला मिळते साहिल वझरे या गोलंदाजाकडनं. 9 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 25. हो, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, परंतु डीप पॉइंट मध्ये शतरक्षक तैनात, पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल. फलंदाज संजू नम या खेळाडूचा खेळ आउट. पूर्णपणे कमबॅक करणारं हे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जे बॅटर येतात ते मात्र मोठी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडे ऑप्शन आहे, सनील सावरे चांगलं बॅटिंग करू शकतो, परंतु त्याला नॉन स्ट्राईक एन वरती अगदी ज्या प्रकारे आपण शेताच्या मळ्यामध्ये एखादं बुजगावण उभं करतो, त्या प्रकारे त्याला मात्र त्या ठिकाणी उभं केलं गेलंय. संधी केव्हा मिळेल सनील सावरे याला? नितीश दानवा यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे साहिल वझरे करता, जे विकेट आतापर्यंत त्यांनी घेतलेत आणि त्याच्यावरती इम्प्रेस होऊन निश्चितच नितीश दानवा यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज हे साहिल करता आलेला आहे. पुढील बॉल ऑन साइड वरती पुन्हा एकदा न्यू बॅटर जतीन पाहायला मिळेल. आल्या आल्या जतीनने देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. अनिकेत दुबले पुढे आले होते हा झेल पकडण्याकरता. झेल मात्र झालाय ड्रॉप. 2 धावा, सॉरी एकच सिंगल धाव ही पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलं 2100 अंकांवरती. इथून चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 22 धावा, सॉरी 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत. नितीश दानवा यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज साहिल करता आलाय. साहिलची गोलंदाजी निश्चितच थोडीशी इम्प्रेस करणारी राहील आहे आणि त्याच कारणास्तव नितीश दानवा यांच्या माध्यमातून मात्र 300 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आणखी एका विकेटचं पतन होईल का? परंतु एष्ट्यांच्या मागे हा झेल सोडलाय की मग मॅच सोडलाय हे देखील विसरून चालणार नाहीये, कारण अनिल सावरे असा फलंदाज आहे की निश्चितच पूर्णपणे गेम जो आहे तो चेंज करू शकतोय. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील जिंकण्याकरता. इथून धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 22. हर्षल भावर बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. आता मात्र इथून हर्षलची ही अग्निपरीक्षा आहे.
इथून जर चांगल्या धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाले सनील तर मग हा सामना घेऊन जातील. तर 6 मध्ये 22 बनवायचे आहेत आणि या 22 धावा इथून बनवल्या गेल्या तर मग हा सामना जिंकू शकतायत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवला आणि भव्य स्वागत केलंय गोलंदाज हर्षल भावर याचं. झेल सोडला आणि पहा अक्षरशः खेळ त्याने पलटवला. इथून आपण पाहिलं तर मग स्वतःवरती विश्वास जो आहे तो दर्शवलाय. एव्हरीथिंग इज पॉसिबल. हे मिशन जे आहे निश्चितच मी क्लिअर करू शकतोय अशी जिद्द या षटकाराच्या साहाय्याने त्याने मात्र या ठिकाणी दर्शवलंय. त्याचं नाव आहे मिस्टर सनील सावरे. झेल सोडला इष्ट्यांच्या मागे आणि तिथून मिळालेलं जीवनदान आणि ज्या वेळेस एखाद्या चांगल्या बॅटरचा झेल सोडला जातो त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स दुणावला जातो आणि हळूहळू तो रंग बदलायला सुरुवात करतोय. आता मध्ये रंगामध्ये भंग टाकण्याचं काम इथून सनील सावरे हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. 5 चेंडू जिंकण्याकरता 5 चेंडू 16 ची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. एकदा वेगानं पूर्ण केली जाईल का परंतु रोखलं गेलंय. कदाचित इथे मात्र 2 धावा झाल्या असत्या परंतु स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. 4 चेंडू आणि 16 ची गरज आहे. 16 का ढोळा. पुन्हा एकदा इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. गिव्ह इट अ ट्राय. एकदा प्रयत्न करून बघ. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय आणखी एक हा महत्वाचा षटकार. जितू पाटील रवींद्र ठक्कर यांचे फ्रेंड्स म्हणजे मित्र त्यांना आम्ही विनंती करतोय आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपला देखील सहर्ष स्वागत. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू चाललाय एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं अगदी गेम जो आहे तो एक्सचेंज केलाय. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता. मोर हॅज लेस स्पीड. घाई उपयोगाची नाहीये. तुमच्याकडे टॅलेंट आहे परंतु त्या टॅलेंटचा योग्य तो उपयोग मात्र करावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. चला घाई करायची. इथे आपण पाहतोय गोलंदाजी हल्लीकीसी मात्र खराब पाहायला मिळाले आणि त्याच्यावरती चांगले स्ट्रोक मात्र सनील सावरेच्या माध्यमातून हे पाहायला मिळालेत. 6 चेंडू मध्ये 22 धावांची गरज होती परंतु इथून आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 मध्ये 16 बनवलेत आणि 2 मध्ये अजूनही 6 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. ओ यावेळेस आपण पाहतोय हो झालीये मिस्टेक आणि चेंडू सीमा रेषा पार. साहिल 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 करणं झालीये मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. अति घाई संकटामध्ये नाही आणि ते दृश्य मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. हॅट्स मेक्स इज अ वेस्ट. ती घाई संकटामध्ये नाही आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग ती ही घाई मात्र या ठिकाणी निश्चितच अडचणीमध्ये घेऊन गेली आहे. अगदी सहज सोपा चेंडू अडवायचा होता. बॅटरने देखील आपण पाहिलं तर सोडून दिलं होतं. कुठल्याही प्रकारची धाव घेतली नव्हती. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. कदाचित इथून मात्र 2 धावा मिळाल्या तर मग पूर्णपणे साहिल वरती ऑन साइडला खेळले गेलेत. एकदा वेगाने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे काय घडेल काय बिघडेल
आणि अशा प्रकारे या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच जीवदान 11 बोलिंग या संघानं हार्लेक्स साई ग्रुप ऑफ स्पोर्ट बोलिंग संघ प्रयत्न मात्र निश्चितच या ठिकाणी चांगले केले होते. साहिल याने चांगली वापसी करून दिली होती परंतु स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड या ठिकाणी मारले. पहा डोक्यावरती हात त्याच्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला हँडशेक करायचा आहे आणि त्यानंतर मैदान सोडा. चला हँडशेक करा नाहीतर मग पॅनलाइज केलं जाईल लक्षात असू द्या.